जेव्हा संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई आणि त्यांचा मुलगा शाहू जेव्हा औरंगजेबाच्या कैदेत सापडतात, तेव्हा यावेळी कैदेत असताना येसूबाई आणि महाराज शाहू यांना जिनतुनिसाने कैदेमध्ये खूप सांभाळून घेतले. यांच्यावर कुठल्याही प्रकारचा टोकाचा अन्याय व अत्याचार होऊ दिला नाही. शाहू महाराज जेव्हा कैद झाले तेव्हा ते फक्त 7 वर्षांचे होते. यामुळे जिनतुनिसाने छत्रपती संभाजी महाराजांच्या 7 वर्षाच्या लहान मुलाला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळलं. औरंगजेब मात्र अत्यंत क्रूर होता. त्यांनी अत्यंत क्रूर निर्णय घेतले. अनेकांच्या त्यांनी हत्या केल्या. छत्रपती संभाजी महाराजांचीही त्यांनी हत्या केली. त्यानंतर मराठ्यांवर शेवटच्या क्षणापर्यंत हल्ले करून औरंगजेब असाही करत राहायचा. त्यांनी पूर्ण मराठ्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण काळामध्ये जिनतुनिसाची मुलगी जरी औरंगजेबाच्या सोबत असली तरीही तिला प्रत्येक वेळेला स्वतःच्या वडिलांचे निर्णय पटत असेल असं देखील नाही, परंतु तिला स्वतःच्या डोळ्यांनी पूर्ण बघणे भागच पडत होते. अखेर खुलताबाद येथे महाराष्ट्र औरंगजेबाचा इथे मृत्यू झाला. त्यानंतर जिनतुनिसा बादशाह बेगम या पदावरून मुक्त झाली. दिल्लीच्या लाल किल्ल्यापासून जवळच दर्यागंजी या भागामध्ये जिनतुनिसाने उभी केलेली एक मस्जिद बांधलेली आहे, ज्या मस्जिदचे नाव आहे जिनतुनिसा, जी आजही क्षणाला आपल्याला बघायला भेटेल. आजही ही इमारत मस्जिद उभी आहे. ही मस्जिद तिने आपल्या वडिलांकडून हुंड्याची रक्कम घेऊन बांधलेली आहे आणि तिने अशा अनेक साऱ्या धर्मशाळाही बांधलेल्या आहे. जिनतुनिसाचं लग्न झालेले नाही, कारण मुघल बादशाह आपल्या मुलींचं लग्न त्यावेळेला करत नसत. त्याचं कारण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जरूर सांगेल. जिनतुनिसाची एक आठवण महाराष्ट्रात देखील आहे, तुम्हाला ही कदाचित माहिती नसेल. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शाहू महाराज 7 वर्षाचे असताना औरंगजेबाच्या कैदेत असताना शाहू महाराजांचा अत्यंत चांगल्या प्रकारे सांभाळ जिनतुनिसाने केला आहे. त्यांच्यावर अत्याचार होऊन दिले नाही. एक प्रकारे त्यांचं धर्मांतर होऊन देखील दिलं नाही जिनतुनिसाने. या कारणासाठी जिनतुनिसाच्या मृत्यूनंतर 1721 सालानंतर सातारच्या महाराजांनी म्हणजेच साताऱ्यात एक बेगम मस्जिद नावाची मस्जिद बांधलेली आहे. ही बेगम मस्जिद म्हणजे अर्थातच जिनतुनिसा बेगम मस्जिद आहे. साताऱ्यात ती मस्जिद आज देखील तुम्हाला नव्याने बांधलेली बघायला मिळेल. 7 मे 1721ला दिल्लीतच या जिनतुनिसा अकबरच्या मुलीचा मृत्यू झाला. तिचे दफन तिनेच बांधलेल्या जिनतुस मस्जिदमध्ये करण्यात आलं. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला भरपूर काही माहिती सांगणार आहे छावा मूवीबद्दल.